हॅलो नमस्ते फ्रेंड्स. तर आज आपण कुठे चाललो आहे? तर आज आपण चाललो आहे देहरादूनमधील शस्त्रधारा या ठिकाणावर. तर तिथं आपल्याला पाहण्यासाठी काय काय आहे, मजा करण्यासाठी काय काय आहे ते आपण आता बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, सर्वप्रथम इथं रस्ता बघू शकता किती सुंदर आहे. आणि डोंगर तर एवढे मोठे मोठे होते, बापरे. आणि इथं बघू शकता तुम्ही त्या डोंगरांच्या साईडला चालले फोटोशूट. आणि आम्ही चाललो आहे मस्त. रस्ता खूप असा होता, एक गोल 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 गोल. तर मी इथे घेतलेलं आहे थोडासा आमचा व्हिडिओ. तर इकडे बघू शकतो ओवीची मम्मी त्या पण येत आणि आम्ही दोघं आहे समोर. तर मी इथे व्हिडिओ वगैरे घेतलेला होता आणि इथं बघू शकतो तुम्ही समोर आहे पूल. तर असं वाटत नाही हा पूल आहे, काहीतरी वेगळंच वाटते, पण हा पूल आहे आणि खूप मस्त बनलेला आहे हा पूल. आणि त्यानंतर इथं बघू शकताय तुम्ही डोंगर आणि हे डोंगरांमध्ये इथं घर बघू शकता तुम्ही. बाप रे बाप. त्यानंतर आम्ही फायनली इथं पोहोचले. आम्ही गाड्या वगैरे पार्क केल्या आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं शॉपिंगसाठी पण भरपूर काही शॉपिंग देखील आपण इथं करू शकतो. लेकरांना खेळण्यासाठी देखील इथं खेळणे वगैरे आहे, डान्स वगैरेचं छोटंसं लेकरांना. त्यानंतर बापू आणि ते भाऊ दोघं चालले समोर आणि आम्ही फायनली इथं पाण्यामध्ये पोहोचलो. आणि पाण्यामध्ये पोहोचल्यानंतर ओवीचं आणि आमचं चाललं आहे थोडंसं फोटोशूट. आणि बापू आणि ते भाऊ इकडं समोर चाललेले आहेत. पाणी जास्त होतं, थोडंसं जास्तही नाही पण थोडं जास्तच होतं. तर दोघं हात धरून फायनली पाण्याच्या बाहेर ते निघलेत दोघं. आणि आता त्यांना इकडं पाणी थोडंसं कमी वाटतं, त्यामुळे ते चालले समोर पोहायला, कारण तिकडं थोडंसं पाणी जास्त आहे. तर तिकडं ते दोघं गेले समोर पोहायला आणि इथं माझं चाललं आहे थोडंसं शूट. तर मस्त मी पाण्यात पाय ठेवून उभी राहिले आणि मस्त वाटतं एकदम गार गार. तर आज खूप ऊन होतं, त्यामुळेच आम्ही आज पाण्यामध्ये आलेलो होतो. आणि इथं बसली ओवी आणि ओवीची मम्मी. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडं आता ओवीला खूप मजा येत होती पाण्यामध्ये. ओवीची मम्मी ओवीला पाण्यात घेण्यासाठी नाही म्हणत होती, पण ओवीला काही राहीनाच, कारण ओवीला पाणी खेळायला खूपच आवडतं. तर ओवी आता इथं पाण्यामध्ये आली आहे आणि बघू शकता तुम्ही किती मजा करते ओवी. तर ओवी तर ओली होत होती, मलाही ओलं करत होती ओवी. आणि ओवीचं एकटीचं पाणी खेळायचं काम मस्त चालू होतं आणि माझ्याने त्या ताईच्या मस्त चालू होत्या गप्पा. तर पाण्यामध्ये मस्त थंड थंड वाटत होतं. तर ओवी बघा किती मजा करते, वाव. आणि त्यानंतर आम्ही दोघींनी गप्पा वगैरे मारल्या. ओवीचं खेळणं वगैरे इथं चालू आहे मस्त. आणि पाणी बघू शकतो तुम्ही, वाव किती सुंदर दिसतंय पाणी. तर त्या ताईला मी म्हणतो ते पाण्यामध्ये या, तर त्या नाही म्हणत होत्या. आणि फायनली आता इकडं आम्ही इथं आमची मजा झाली. त्यानंतर आम्ही आलो आहे बापूकडे त्यांच्याकडं. तर बापू घेत आहे ओवीची मजा. तर ओवीला इथं घेतलं खेळण्यासाठी, पाण्यामध्ये तरंगून त्यामध्ये ओवी बसली म्हणजे ते पाण्यामध्ये तरंगतं. तर ओवीला मस्त मजा येते त्यामध्ये देखील. तर ओवी आणि ते भाऊ आणि बापू यांचे चालले मस्त इथं मजा करायचं काम. आणि त्यानंतर बापूने मला देखील पाण्यामध्ये घेतले. तर इथं बघू शकता तुम्ही पाणी खूप जास्त होतं. तर मला बुडायची भीती वाटत होती, म्हणून मी म्हणत होते नाही नको. तर इथं ते भाऊ इथं आता बापूंना म्हणताय बुडव खाली, बुडव पाण्यामध्ये, पण नाही, मला तर खूपच भीती वाटते. तर त्यानंतर इथं माझं पाण्यामध्ये मला थंडी वाजत होती, त्यामुळे मी बापूंना म्हणत होते मला वरती घ्या बापू. तर बापूचं इथं चाललेलं होतं व्हिडिओ बनवायचं काम. तर बापू व्हिडिओज बनत होते आणि मला खूप वाजली होती थंडी. तर त्यानंतर आमचं इथं पाण्यामध्ये खेळून वगैरे झाले. त्यानंतर आम्ही निघलो आहे बाहेर. तर इकडं बघू शकता तुम्ही बाहेर आल्यानंतर इथं होते गॉगल वगैरे शॉपिंग करण्यासाठी. तर आम्ही इथं घेतल्या बापूसाठी एक गॉगल. तर मस्त गॉगल होते इथं. गॉगल वगैरे घेणं झाले. त्यानंतर आम्हाला लागली होती पाण्यामध्ये पोहून वगैरे भूक. तर आम्ही आलो हॉटेलमध्ये. तर हॉटेल बघू शकता तुम्ही किती मस्त येतं एकदम. बाहेर बघू शकता तुम्ही इकडं या साईडला हॉटेल, बाहेर झाडं आणि खाली पाणी बघू शकता तुम्ही. एकदम निसर्गमय वातावरण इथं दिसतं आहे आपल्याला आणि मस्त वाटतं असं. तर त्यानंतर आम्ही इथं मस्त एक घेतले फोटो. आणि त्यानंतर आमच्या दोघांचं एक झाले फोटोशूट. आणि नंतर इथं बघू शकता आम्ही घेतले मोमोज आणि त्या ताईने त्यांनी घेतले नूडल्स. आमचं नूडल्स आणि मोमो वगैरे खाऊन झाले. त्यानंतर आम्ही निघालो घराकडे. तर घराकडे निघलो आम्ही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप मस्त आहे तर खूप मोठी नदी येते, पण आम्ही जेवढी आम्ही इथं पाण्यामध्ये फिरलो तेवढेच मी तुम्हाला दाखवले आणि व्हिडिओ बघितले.